नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पेन्शनधारक आहेत त्यांना हयातीचा दाखला काढणे गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे संजय गांधी मार्फत पगार उचलतात किंवा मग जे हँडिकॅप आहेत, अपंग आहेत त्यांना पगार मिळतो आणि जे पेन्शनधारक आहेत त्यांना हयातीचा दाखला कसा काढावा, ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चला तर या ठिकाणी संजय गांधी म्हणजे पगारवाले, त्याचप्रमाणे हँडिकॅपवाले यांचा हयातीचा दाखला कसे काढावे ते या व्हिडिओमध्ये पाहूया. तेही मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या. चला तर जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि तिथं सर्च करायचं आहे बेनिफिशरी सत्यापन ॲप्स. तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये. जर का तुम्ही अगोदर इन्स्टॉल केलेलं असेल तर ते अपडेट वगैरे असं आलं असेल तर अपडेट तुम्हाला करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ॲप इन्स्टॉलमेंट केल्यावर सत्यापन ॲप तुम्हाला इन्स्टॉलमेंट करायचं आहे. या ठिकाणी ॲप इन्स्टॉलमेंट झाल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक इंटरफेस तयार होणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट लँग्वेजचं ऑप्शन येणार आहे. तुम्हाला ज्याही लँग्वेजमध्ये हे काम करायचं आहे तुम्ही ते लँग्वेज निवडू शकता. या ठिकाणी 2 लँग्वेज दिसतील, इंग्लिश आणि हिंदी. तर मी या ठिकाणी हिंदी ही लँग्वेज निवडतो. त्यानंतर हिंदी ही लँग्वेज निवडल्यावर तुम्हाला डन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. खाली ऑप्शन आहे डनचं. जे तुम्हाला भाषा हवी असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. परंतु आपण जनरली इंग्लिश जर आपण निवडलं तर इंग्लिश ही भाषा सोपी आहे हिंदीपेक्षा. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी ॲप्स ओपन होणार आहे. या ठिकाणी सर्वात खाली ऑप्शन आहे प्रोसेस टू डिव्हाइस रजिस्ट्रेशन. या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम. या ठिकाणी दुसरं पेज ओपन होणार आहे ॲप्समध्येच डिव्हाइस रजिस्ट्रेशन. डिव्हाइस रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला एक ऑपरेटर म्हणून या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ऑपरेटर म्हणून तुम्ही कोणीही करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. घरातला कुठल्याही एका व्यक्तीचे या ठिकाणी आधार कार्ड घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. जर का तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकायचा, नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यावर त्यानंतर ईमेल आय डी टाकल्यावर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावा लागेल. OTP आल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी दुसरं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला डिव्हाइस रजिस्ट्रेशनमध्ये एंटर नेम ॲज इन आधार. आता या ठिकाणी ज्याही व्यक्ती तुम्ही आधार कार्ड यूज केलेलं आहे रजिस्ट्रेशन करताना त्या व्यक्तीचं ज्याप्रमाणे आधार कार्डवर नाव आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डवर नाव टाकायचं आहे. या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की हे फक्त सध्या डिव्हाइस रजिस्ट्रेशन आहे. डिव्हाइस रजिस्ट्रेशन म्हणजे एखादा ऑपरेटर किंवा एखाद्या घरातील व्यक्ती म्हणून तुम्हाला डिव्हाइस रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे आधार कार्डप्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही सिलेक्ट ऑपरेटर टाईप. या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, सेल्फ आणि अदर. सेल्फ अँड फॅमिली. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे अदर. तर या ठिकाणी तुम्ही अदर निवडू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुम्हाला सेल्फ अँड फॅमिली हे ऑप्शन निवडायचं आहे ऑपरेटर टाईपमध्ये. तर सेल्फ अँड फॅमिली हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्कॅन डिव्हाइस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्कॅन डिव्हाइस या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. आता तुमच्या फोनमध्ये जर का हे ॲप नसेल, आधार फेस RD हे तुमच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल असणे गरजेचे आहे. जर का हे ॲप इन्स्टॉल नसेल तर तुमचं फेस ऑथेंटिकेशन होणार नाही. म्हणून तुम्हाला पुन्हा आपल्या गुगलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि हे जे मी पाहत आहे तुम्ही आधार फेस RD हे तुम्हाला ॲप्स इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आशा करतो की तुमच्या फोनमध्ये हे ॲप इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. कधी-कधी ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असते ते अपडेटसुद्धा मारून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲप इन्स्टॉल केल्यावर अशा प्रकारे तुमचा आधार या ठिकाणी ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन करताना तुमचे डोळे वगैरे थोडेसे मिचमिच करायचे म्हणजे बारीक म्हणजे लावायचे आहेत म्हणजे जेणेकरून तो फोटो यायला हवा. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी प्रोसेस युअर रिक्वेस्ट प्लीज वेट अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मेसेज आल्यावर त्यानंतर आपण ॲटोमॅटिकली रिडॅक्ट दुसऱ्या पेजवर येणार आहे म्हणजे तुमचं आधार फेस ऑथेंटिकेशन झाल्यावर. आता या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, दुसरा आहे गुजरात, त्यानंतर महाराष्ट्र. तर ज्याही हयातीचा दाखला काढायचा आहे, फॉर एक्झाम्पल संजय गांधी
पगारावाले, त्याचनंतर हँडिकॅपवाले. तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. काही व्हिडिओमध्ये बरेच सांगितलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल, परंतु आता या ठिकाणी महाराष्ट्र स्पेशल हे ऑप्शन आलेलं असून तर तुम्हाला महाराष्ट्र या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. चला तर या ठिकाणी क्लिक करूया महाराष्ट्र या ऑप्शनला. मित्रांनो, महाराष्ट्र ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी एक दुसरं ऑप्शन आहे की सोशल सिक्युरिटी पेन्शन या ऑप्शनला तुम्हाला पुन्हा क्लिक करावं लागेल. सोशल सिक्युरिटी पेन्शन या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा 2 ऑप्शन निर्माण होतील. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादीसुद्धा उपलब्ध असते. तुम्ही जर का या सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की या ठिकाणी 2 ऑप्शन तुम्हाला दिसतील. एक आहे पहिलं बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन, दुसरं आहे व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट. तुम्हाला सर्वप्रथम सर्टिफिकेट काढायच्या पहिले बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे बेनिफिशियरी ऑथेंटिकेशनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ज्याही पेन्शनधारकाचा हयातीचा दाखला काढायचा आहे, ज्याही हँडिकॅपवाल्यांचा किंवा ज्याही व्यक्तीचा पेन्शनधारकांचा हयातीचा दाखला काढायचा असेल किंवा पेन्शन प्रमाणपत्र काढायचं असेल, तर त्याचीच डिटेल या ठिकाणी तुम्हाला टाकावी लागेल. कारण की तुमचं आता या ठिकाणी डिव्हाइस रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता पेन्शनधारकाचे तुम्ही कितीही याच्यावरून तुम्ही काढू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर या ठिकाणी तुमचा पेन्शनधारकाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. ह्या दोन्ही गोष्टी फिलअप केल्या. ईमेल आय डी कंपल्सरी नाही आहे, असेल तर टाकायचा, नसेल तर नो प्रॉब्लेम. त्यानंतर या चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ज्याही व्यक्तीचं टाकसान त्याचा मोबाईल नंबर जवळ असणे गरजेचे आहे. त्याच्यावर एक OTP येणार आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड नंबर टाकल्यावर त्यानंतर मोबाईल नंबर टाकले. या ठिकाणी मोबाईलवर एक OTP आलेला असेल, तर OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावा लागेल. या ठिकाणी OTP सबमिट केल्यावर अशा प्रकारे बेनिफिशियरी व्हॅलिडेट अशा प्रकारे यायला हवं. म्हणजे जे मी आधार कार्ड नंबर यूज केलेला आहे ते बेनिफिशियरी या ठिकाणी व्हॅलिडेट आहे. जर का तुमच्याकडे बेनिफिशियरी नॉट फाउंड वगैरे असं येत असेल तर समजून घ्यायचं की ते या स्कीममध्ये अवेलेबल नाही आहेत. कारण की अशा प्रकारे मेसेज आल्यावर बेनिफिशियरी व्हॅलिडेट या ठिकाणी तुम्हाला स्कॅन या ऑप्शनला पुन्हा क्लिक करावं लागेल. स्कॅन या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे बेनिफिशियरीचं. म्हणजे ज्याही लोकांचं तुम्ही किंवा ज्याही कॅन्डिडेटचं पेन्शनचं प्रमाणपत्र करताय ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावे फेस ऑथेंटिकेशन. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन या ॲपला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर पुन्हा फेस घ्यासाठी असं कॅमेरा ऑप्शन होणार आहे. तुम्हाला पुन्हा या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी माहिती तुमच्यासमोर डिटेल होणार आहे. फेस व्हेरीफाय झाल्यावर या ठिकाणी पेन्शनधारकाचे नाव, पेन्शनधारकाचा रजिस्ट्रेशन नंबर, फोटो, त्यानंतर कुठल्या स्कीममध्ये हे पात्र आहेत तर ते स्कीमसुद्धा या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी पाहताय की स्कीमचं सर्वात खाली ऑप्शन आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. अशा प्रकारे या योजनेचं नाव असून हे कॅन्डिडेट या योजनेमध्ये पात्र आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे हे प्रोसेस केल्यावर खाली तुम्हाला ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही पुन्हा आपल्या होम पेजवर येणार आहेत. बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट. तर या ठिकाणी तुम्हाला आता सर्टिफिकेट काढण्यासाठी दुसरं जे ऑप्शन आहे व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा या ठिकाणी जो तुम्ही रजिस्ट्रेशन आता जे आपण रजिस्ट्रेशन केलं त्याचा जो तुम्हाला ID मिळालेला आहे तो ID तुम्हाला मेसेजसुद्धा आलेला असेल किंवा मग आता जो आपण सर्टिफिकेट काढला तो तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्ही तो ID तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. सबमिट या ऑप्शनला क्लिक केलं या ठिकाणी पाहता की पुन्हा तुमच्या मोबाईलवर OTP येणार आहे. जो तुम्ही मोबाईल यूज केला असेल OTP आला असेल. OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय केल्यावर तुम्ही पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे सर्टिफिकेट या ठिकाणी जनरेट होणार आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढल्यावर या ठिकाणी ओके वगैरे करून घ्यायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण संजय गांधी, श्रावणबाळ,
जेवढे काही हे पगार त्यांना चालू आहेत 1500 रुपये 2500 रुपये ज्यांना हयातीचा दाखला काढणे चालू आहे. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. सिंपल आहे, साधी आहे. कुठल्याही प्रकारे निःशुल्क तुम्ही कुठल्याही प्रकारे शुल्क न देता ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या करू शकता आणि योजनेचा निरंकपणे या ठिकाणी लाभ घेऊ शकता. तरी पण तुम्हाला जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.